नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। तसंच जयंतीचं औचित्य साधून तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते विजयस्तंभाचं लोकार्पण करण्यात आलं। घोडेगाव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीनं आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, सोने पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी या मान्यवरांच्या हस्ते विजयस्तंभाचं लोकार्पण करण्यात आलं। तसंच बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी NS कंपनीचे प्रमुख नितीन शिरसाट, रवी अल्हाट, आनंद लोंढे, पप्पू अल्हाट, रॉबिन लोंढे, निलेश शिरसाट, प्रशांत लोंढे, किशोर लोंढे, योसेफ लोंढे, सुनील लोंढे, शरद अल्हाट, राजू ठुबे, संतोष भिंगारदिवे, जॉन लोंढे, लाला अल्हाट, बालू अल्हाट, अनिकेत अल्हाट, सुहास जाधव, अमन लोंढे, अजय पठारे, वैभव अल्हाट आदी भीमसैनिक यावेळी उपस्थित होते। माझ्यासोबत या ठिकाणी नेवाशाचे आमदार माननीय विठ्ठलरावजी लंघे साहेब आहेत। साहेब, आज मोठ्या प्रमाणात तालुकाभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरा केला जातोय, काय सांगाल? खरं तर आज सर्व भारत देशवासियांच्या वतीनं खरं तर एक आनंदाचा दिवस आहे की ज्या थोर महात्म्यानं या ठिकाणी आपल्या भारत देशाला एक पवित्र संविधान दिलं, असे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज धूमधडाक्यात संपूर्ण देशामध्ये आणि देशाबाहेर देखील साजरी होत आहे। आज आपल्या तालुक्यामध्ये देखील ठिकठिकाणी मी स्वतः सकाळी अनेक गावामध्ये त्या ठिकाणी गेलो। अनेक नवीन संकल्पना आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आमच्या तरुणांच्या माध्यमातून ऐकायला मिळाल्या आणि खऱ्या अर्थानं जे पवित्र संविधान आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्या भारत देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। ते पवित्र संविधान आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आपण बघितलं की शपथविधीच्या वेळेस पहिलं नमन त्या संविधानाला केलं आणि नंतर शपथ घेतली आणि म्हणून एवढं महत्त्व आपल्या भारत देशवासियांच्या मनामध्ये या संविधानाचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक सद्भावना आहे। आणि आजच्या या पवित्र दिनी मी तमाम आपल्या नेवासा तालुक्यातील जनतेला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर्वांनी हा उत्सव आनंदानं आणि शांततेनं साजरा करावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय भीम। प्रतिनिधी सोपान भगत, NTV न्यूज मराठी, नेवासा।